हॅलो एव्हरीबडी, SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, 11th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे कॉमर्स मध्ये. या विषयामध्ये जर आपल्याला सखोल ज्ञान मिळवायचं असेल, चांगल्या पद्धतीने अकाउंटन्सी काय आहे हे समजून घ्यायचं असेल, तर या विषयातल्या या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मधल्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या व्यवस्थितरित्या समजलेल्या पाहिजे. तर आज मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये 11वी कॉमर्सला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला कोणत्या कोणत्या कन्सेप्ट व्यवस्थित माहिती पाहिजे या थोडक्यात तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर अशाच पद्धतीने 11वी 12वी तसेच BCom पर्यंतचे अकाउंट, टॅक्सेशन, कॉस्टिंग आणि मॅथ्स या सब्जेक्टचे व्हिडिओज पाहिजे असतील तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया. इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ज्या बेसिक कन्सेप्ट आहे अकाउंटन्सी मधल्या, त्या नेमक्या काय आहेत, त्याच्या व्याख्या काय, त्याचे अर्थ काय, हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊ. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, 11th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामधला जो टॉपिक फर्स्ट आहे, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, यामध्ये आपण इम्पॉर्टंट टर्म्स इन बुक कीपिंग हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहतो. बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट काय आहेत, टर्म्स काय आहेत, तर सर्वप्रथम ट्रान्झॅक्शन. मित्रांनो, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. ट्रान्झॅक्शन इज डीलिंग बिटवीन टू और मोर पर्सन्स in which one person gives something to other and in exchange of that receives something from the other. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? का दोन व्यक्तींमधील देवाणघेवाण. देवाणघेवाण म्हणजे काहीतरी देणे आणि काहीतरी घेणे. काहीतरी माल दिल्यानंतर त्या बदल्यात पैसे घेणे किंवा सेवा घेणे किंवा दुसरा माल घेणे, याला आपण ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. परचेस ऑफ गुड्स म्हणजे मालाची खरेदी, सेल ऑफ गुड्स म्हणजे मालाची विक्री, रिसीट अँड पेमेंट ऑफ कॅश म्हणजे पैसे आले, मिळाले किंवा पैसे दिले, बॉरोविंग अँड लेंडिंग म्हणजे पैसे उसने घेणे किंवा पैसे उसने देणे, कॅश पेड इनटू द बँक, डिपॉझिटिंग इनटू कॅश इनटू द बँक म्हणजे बँकेत पैसे भरणा करणे किंवा विड्रॉल कॅश फ्रॉम बँक म्हणजे बँकेतून पैसे विड्रॉ करणे, पैसे काढणे, एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. याला आपण व्यवसायाचे व्यवहार असं म्हणतो. ट्रान्झॅक्शन म्हणजे याचा मराठी अर्थ आहे व्यवहार. ठीक आहे. ट्रान्झॅक्शनचे प्रामुख्याने कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन असे दोन प्रकार पडतात. बार्टर ट्रान्झॅक्शन हा तिसरा प्रकारही आहे, परंतु तो आता अस्तित्वात राहिलेला नाही. तर कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोख व्यवहार. गुड्स ऑर सर्व्हिसेस आर डायरेक्टली एक्सचेंज फॉर कॅश म्हणजे माल किंवा सेवा यांचं डायरेक्ट कॅशच्या बदल्यात एक्सचेंज करणे. When goods or services are purchased for immediate cash payment, जेव्हा आपण सेवांची खरेदी किंवा मालाची खरेदी इमिजिएट म्हणजे ताबडतोब लगेच पैसे देऊन करतो, त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो. खरेदीच नाही, विक्री असेल तरी कॅश ट्रान्झॅक्शन असतो. म्हणजे व्यवहार झाल्यावरती लगेच पेमेंट केलं असेल, त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मित्रांनो, गुड्स ऑर सर्व्हिसेस आर एक्सचेंज फॉर अ सर्टन व्हॅल्यू टू बी रिसीव्ह इन फ्युचर म्हणजे भविष्यात पैसे देण्याचं किंवा घेण्याचं आश्वासन दिलं किंवा घेतलं जातं. इन क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स गुड्स ऑर सर्व्हिसेस आर परचेस. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये सेवा खरेदी केल्या जातात, बट पेमेंट इट पोस्टपॉइंट म्हणजे आपण पेमेंट हे पुढे ढकलतो म्हणजे पोस्टपॉइंट करतो. ठीक आहे. टू अ फ्युचर डेट, भविष्यातली एखादी कोणती तरी तारीख सांगून आपण खरेदी करतो किंवा तारीख सांगून आपण विक्री करतो. त्या भविष्यात कधीतरी पैसे मिळतात किंवा दिले जातात, त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतो.
ओके. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे पहा गुड्स. गुड्स म्हणजे माल. विकण्यासाठी जी वस्तू खरेदी केली जाते किंवा तयार केली जाते, विकण्यासाठी खरेदी केली जाते किंवा तयार केली जाते त्या वस्तूला माल असं म्हणतात. पहा, एनी कमोडिटी और आर्टिकल विच इज प्रोड्यूस और परचेस. प्रोड्यूस म्हणजे तयार करणे, परचेस म्हणजे खरेदी करणे. कमोडिटी और आर्टिकल म्हणजे एखादी वस्तू. फॉर सेल कशासाठी, विकण्यासाठी. बाय अ ट्रेडर, जो कोणी व्यापारी असेल, जो कोणी मॅन्युफॅक्चरर असेल, तो ती वस्तू तयार करतो किंवा विकत आणतो, खरेदी करतो, परंतु कशासाठी, स्वतःसाठी नाही, विकण्यासाठी. त्याला गुड्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, फर्निचर आर गुड्स फॉर फर्निचर मेकर. बघा, एखादा फर्निचर मेकर असेल, त्याच्या दृष्टीने गुड्स म्हणजे त्याच्या दुकानात असणारे टेबल, खुर्ची, कपाट, जे काही फर्निचर आहे, हे फर्निचर त्याच्या दृष्टीने गुड्स असेल. सिमिलरली, क्लॉथ आर गुड्स फॉर क्लॉथ मर्चंट. कापड दुकानामध्ये जे कपडे असतात ते कपडे म्हणजे त्याचा माल असतो, हे की नाही. ज्वेलरी शॉप मध्ये जे काही दागिने असतात ते दागिने म्हणजे त्याचा माल असतो, ठीक आहे. हॉटेलमध्ये जे खाद्यपदार्थ असतात ते खाद्यपदार्थ म्हणजे त्याचा माल असतो, कारण ते विकण्यासाठी बनवलेले असतात, विकण्यासाठी खरेदी केलेले असतात. ओके, त्याला गुड्स म्हणतात. म्हणजे गुड्स ही प्रत्येक दुकानाच्या दृष्टीने गुड्स वेगवेगळा असतो. ओके, ठीक आहे. गुड्स विच आर स्टोर अँड नॉट इट सोल्ड. जो माल साठवून ठेवलेला आहे, अद्यापपर्यंत विकलेला नाही, आर द प्रॉपर्टी ऑफ ट्रेडर. ती मालमत्ता असते. बघा, जो माल विकला गेला नाही, अजून साठवून ठेवलेला आहे, ती प्रॉपर्टी झाली. आणि त्या प्रॉपर्टीला आपण स्टॉक म्हणजेच स्टॉक नावाची ऍसेट असते, ठीक आहे. पुढची कन्सेप्ट आहे कॅपिटल. सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट. कॅपिटल ही, कॅपिटलचा मराठीत अर्थ आहे भांडवल. कॅपिटल म्हणजे भांडवल. द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय बिझनेसमन इन बिझनेस, हिज बिझनेस, हिज स्वतःच्या बिझनेस. म्हणजे प्रत्येक पर्सनने, बिझनेसमनने स्वतःच्या बिझनेस मध्ये जे पैसे गुंतवलेले आहेत, पैसेच नाही, वस्तू असेल, मालमत्ता असेल, त्यालाही आपण कॅपिटलच म्हणतो. द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय बिझनेसमन इन हिज ओन बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. त्याला भांडवल म्हणतात. आणि भांडवल ही लायबिलिटी आहे, लक्षात ठेवा. बिझनेसच्या दृष्टीने तुम्ही जर बिझनेस एंटायटी कन्सेप्ट शिकला, मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्कीच प्रोव्हाइड करेल. बिझनेस एंटायटी कन्सेप्ट नुसार बिझनेस आणि बिझनेसमन आर सेपरेट इंडिव्हिज्युअल्स, सेपरेट पर्सन्स. म्हणून बिझनेसच्या दृष्टीने बिझनेसमन कडून घेतलेलं कर्ज म्हणून कॅपिटल ही फर्स्ट लायबिलिटी ही बॅलन्स शीट मध्ये लिहिली जाते. तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल. ओके. द अमाऊंट ऑफ कॅश, गुड्स, ऍसेट एक्सेट्रा इन्व्हेस्टेड बाय प्रोप्रायटर इन हिज बिझनेस फ्रॉम टाइम टू टाइम इज कॉल्ड कॅपिटल. वेळोवेळी बिझनेस मध्ये माल असेल, मालमत्ता असेल किंवा पैसे असतील, हे वेळोवेळी आपल्या बिझनेस मध्ये आणतो कोण, बिझनेस, त्याला म्हटलं जातं कॅपिटल. ओके. इन अकाउंटिंग सेन्स, अकाउंटिंगच्या भाषेत काय सांगितलं होतं, एक्सेस ऑफ बिझनेस ऍसेट्स ओव्हर बिझनेस लायबिलिटीज इज डिस्क्राइब ॲज कॅपिटल. आता हे तुम्हाला लवकर कळणार नाही. ज्या वेळेला तुम्ही अकाउंटिंग इक्वेशन तुमच्या सिलेबस मध्ये आहेत, ज्या वेळेला अकाउंटिंग इक्वेशन तुम्ही शिकताल, त्यावेळेला तुम्हाला मग समजेल का एक्सेस ऑफ बिझनेस ऍसेट ओव्हर लायबिलिटी म्हणजे ऍसेट जास्त, लायबिलिटी कमी, मग जो मधला डिफरन्स आहे ते स्वतःचे भांडवल असतं, स्वतःचं कॅपिटल असतं. ओके. म्हणजे तिथं अकाउंटिंग इक्वेशनचं सूत्र पहा, कॅपिटल इज इक्वल टू बिझनेस ऍसेट मायनस बिझनेस लायबिलिटी, किंवा हेच इक्वेशन मी असंही सांगू शकतो, बिझनेस ऍसेट्स इज इक्वल टू बिझनेस लायबिलिटीज प्लस कॅपिटल. ओके, ठीक आहे. ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे कम्प्लीट कॅपिटलच्या ऑपोजिट आहे. ऑपोजिट म्हणजे विरुद्ध, कम्प्लीट विरुद्ध. बघा, कॅपिटल म्हणजे आपण काय शिकलो अगोदर, कॅपिटल म्हणजे बिझनेसमनने स्वतःचे पैसे बिझनेस मध्ये आणले. ड्रॉइंग त्याच्या विरुद्ध आहे. बिझनेसचे पैसे जेव्हा तो स्वतःसाठी घरी नेतो, स्वतःच्या पर्सनल यूज साठी असेल, खाजगी कामासाठी पैसे वापरले असतील, वस्तू वापरली असेल, बिझनेसची मालमत्ता वापरली असेल, तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. बिझनेस मधला माल जरी स्वतःसाठी घेतला तरी ड्रॉइंग असतं. बघा, ड्रॉइंगची व्याख्या काय आहे, टोटल अमाऊंट ऑफ कॅश और गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर
बिझनेस मधून पैसे किंवा माल किंवा बिझनेसची एखादी मालमत्ता फ्रॉम द बिझनेस फ्रॉम टाइम टू टाइम फॉर सेल्फ यूज और फॅमिली यूज और प्रायव्हेट यूज फॉर डोमेस्टिक यूज फॉर पर्सनल यूज काहीही शब्द वापरतो इज कॉल्ड ड्रॉइंग. ड्रॉइंगला मराठीमध्ये उचल किंवा आपण त्याला आगाऊ ऍडव्हान्स घेणे असं त्याला म्हणू शकतो. पण ड्रॉइंग हा शब्द ओके आहे. ठीक आहे. ड्रॉइंगचा अर्थ कळाला. कॅपिटल अँड ड्रॉइंग हे कम्प्लीट विरुद्ध आहे. पहा कॅपिटल म्हणजे काय, बिझनेस म्हणजे स्वतःचे पैसे बिझनेस मध्ये येतात आणि ड्रॉइंग म्हणजे काय, बिझनेसचे पैसे बिझनेस म्हणून स्वतःसाठी वापरतो. ओके, जस्ट ऑपोजिट कन्सेप्ट आहे. ठीक आहे, पुढे पाहूया आपण. ऍसेट्स म्हणजे काय, ऍसेट्सला मराठीमध्ये मालमत्ता असं म्हणतात. प्रॉपर्टी ऑफ एनी टाइप ऑफ डिस्क्रिप्शन ओन अँड पजेस बाय पर्सन इज नॉन ऍसेट. कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल, कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन ओन अँड पजेस, ओन म्हणजे मालकीच्याच नाही, पजेस म्हणजे ताब्यात असतं. जे पर्सनच्या म्हणजे बिझनेसमनच्या ताब्यात असतं, स्वतःच्या मालकीचं असतं, त्याला आपण ऍसेट म्हणू शकतो. ठीक आहे. ऍसेट्स आर नॉट स्टोर्ड फॉर सेल. त्या मालमत्ता असतात त्या विकण्यासाठी नसतात, तर त्या बिझनेसच्या बेनिफिट देण्यासाठी असतात, बिझनेसला बेनिफिट देण्यासाठी असतात. दे आर केप्ट फॉर यूज ऑफ द ओनर. ओनर म्हणजे थोडक्यात बिझनेसच्या वापरासाठी त्या मालमत्ता ठेवलेल्या असतात. समजा तुम्ही कापड दुकान आहे, कापड दुकानमध्ये जे फर्निचर आहे ते फर्निचर ऍसेट आहे, गुड्स आहे का? कारण ते फर्निचर विकण्यासाठी नसतं, पण तेच फर्निचर जेव्हा फर्निचरच्या दुकानामध्ये होतं तेव्हा ते गुड्स होतं. ठीक आहे. ऍसेट ह्या विकण्यासाठी नसतात, ऍसेट ह्या बिझनेसला बेनिफिट देण्यासाठी असतात. ओके. इन अदर वर्ड्स, an economic resources which provide benefit to the enterprise are called asset. बघा, हेच मी आता सांगितलं. अशा सगळे साधनं जे तुमच्या बिझनेसला बेनिफिट देणार आहेत, फायदा करून देणार आहेत. फायदा कशा पद्धतीने, एकतर त्या ऍसेटमुळे तुमचा सेल वाढेल, तुमचा प्रॉफिट वाढेल, तुमचे कस्टमर वाढेल, तुमचं गुडविल वाढेल, तुमची क्वालिटी वाढेल. अशा प्रकारचे बिझनेसला काय करतं, कस्टमरला सुविधा देता येते जास्तीत जास्त पद्धतीने, त्याला आपण सर्वांना ऍसेट म्हणतो. एक्झाम्पल मशिनरी, फर्निचर, गुड्स. म्हणजे अशी कोणतीही मालमत्ता, अशी कोणतीही वस्तू ज्यामुळे बिझनेसला फायदा झाला, वेळ वाचला असेल, जास्त प्रोडक्शन झालं असेल, अशा सर्व वस्तू ज्यामुळे तुम्हाला सुविधा मिळतात त्याला आपण ऍसेट म्हणतो. ठीक आहे. ऍसेटला व्हॅल्यू असते, ते आपण पुढे शिकणारच आहोत. लायबिलिटीज ही जस्ट ऑपोजिट कन्सेप्ट आहे ऍसेटच्या. लायबिलिटी म्हणजे काय, लायबिलिटी मीन्स टोटल अमाऊंट ओड पेएबल, ओड म्हणजे पेएबल बाय अ बिझनेस टू अदर पर्सन. बिझनेस कडून इतरांना जे काही देणे पैसे असतात. फॉर एक्झाम्पल, उधार माल घेतला असेल, पैसे देणे बाकी आहे. कर्ज घेतला असेल, पैसे देणे बाकी आहे. काहीतरी काम करून घेतला असेल, पैसे देणे बाकी आहे. मित्रांनो, हे जे देणे बाकी आहे याला आपण लायबिलिटीज म्हणतो. ठीक आहे. याला मराठीमध्ये कर्जे असं म्हणतात. ठीक आहे. इन शॉर्ट, लायबिलिटीज रिप्रेझेंट द टोटल अमाऊंट पेएबल टू आउटसाइड पार्टीज. म्हणजे बिझनेसमन, मालक सोडून इतरांना जे काही देणं पैसे असतात त्याला अदर लायबिलिटी असं म्हटलं जातं. ऍट डिफरंट डेट्स, वेगवेगळ्या दिवसांना आपण ते पेमेंट करणार असतो. ओके. फॉर एक्झाम्पल, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, कॅपिटल, लोन टेकन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स एक्सेट्रा आर कॉल्ड बिझनेस लायबिलिटी. या सर्व बिझनेसच्या लायबिलिटीज आहेत, म्हणजे बिझनेसचे कर्ज आहेत. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट, प्रॉफिट. एक्सेस ऑफ सेल रेव्हेन्यू ओव्हर द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन और परचेस प्राइस इज कॉल्ड प्रॉफिट. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा विक्रीची किंमत जास्त असेल आणि खरेदीची किंवा प्रोडक्शनची किंमत कमी असेल, तो डिफरन्स असेल, त्याला आपण प्रॉफिट म्हणणार. ठीक आहे. एक्सेस ऑफ सेल रेव्हेन्यू म्हणजे विक्रीची किंमत, सेलिंग प्राइस. कशाच्या काय जास्त आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे. कशापेक्षा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा परचेस प्राइस पेक्षा. मग त्याचं इक्वेशन आपल्याला अगदी 5वी 6वी पासून माहिती आहे. प्रॉफिट बरोबर सेल मायनस कॉस्ट प्राइस किंवा परचेस प्राइस. ओके. ठीक आहे. त्यानंतर पाहूया लॉस. लॉस म्हणजे काय, जस्ट ऑपोजिट आहे. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस और एक्सपेंडिचर ओव्हर रेव्हेन्यू इन्कम इज कॉल्ड लॉस. म्हणजे काय जास्त, एक्सपेन्स जास्त, खर्च जास्त. कशापेक्षा, इन्कम पेक्षा. जेव्हा इन्कम पेक्षा खर्च जास्त असेल, डेफिनेटली लॉस होणार.
ओके, याचं सूत्र कम्प्लीट ऑपोजिट असेल कशाच्या, प्रॉफिटच्या. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेल्स. लॉस म्हणजे काय, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत वजा सेल्स. खरेदी किंमत जास्त आहे, सेलिंग प्राइस कमी आहे, डेफिनेटली लॉस होतो. ओके, त्यानंतर पुढे डेटर्स. डेटर्स म्हणजे काय, डेटर इज अ पर्सन. पहा इथे काय म्हटलंय, अ पर्सन फ्रॉम हुम मनी इज रिसिवेबल इज कॉल्ड डेटर. आपल्या बिझनेस मध्ये आपल्याला ज्या ज्या माणसांकडून पैसे घेणे बाकी आहे, पैसे मिळणे बाकी आहे, रिसिवेबल आहे, त्या प्रत्येक पर्सनला आपण डेटर असं म्हणतो आणि कलेक्टिव्हली त्यांना सन्ड्री डेटर्स असं म्हणतो. ठीक आहे, मग पैसे मिळण्याचं कारण काही असेल, 3 रिझन मी सांगतो पहा. एक तर त्याला आपण उधार माल विकलेला असेल, ओके, पैसे मिळणे बाकी आहे. दुसरं, आपण त्याला उसने पैसे दिलेले असतील, पैसे येणे बाकी आहे. ठीक आहे, या 3 कारणामुळे प्रामुख्याने डेटर कन्सेप्ट अस्तित्वात येते. अ पर्सन फ्रॉम हुम मनी इज रिसिवेबल, ज्याच्याकडून पैसे मिळणार आहे तो डेटर. ओके, अ डेटर इज अ पर्सन टू हुम वी सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. अशी व्यक्ती ज्याला आपण उधार माल विकलेला असतो त्याला आपण डेटर म्हणणार. इन अदर वर्ड, द डेटर इज अ पर्सन who has already taken loan or service or goods from our business for which he has not yet paid for. ज्या माणसाने आपल्याकडून पैसे घेतले असतील, माल घेतला असेल किंवा सेवा घेतली असेल, ठीक आहे, त्यासाठी अजून त्याने आपल्याला पेमेंट केलेलं नाही, अशा प्रत्येक पर्सनला आपण डेटर म्हणणार आहोत. ओके, जस्ट ऑपोजिट कन्सेप्ट आहे क्रेडिटर. मित्रांनो, हा जो डेटर आहे वरती लिहिलेला, याला मराठीमध्ये ऋणको असं म्हणतात, ऋणको. आणि पुढची कन्सेप्ट क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे याला आपण धनको म्हणतो. कम्प्लीट ऑपोजिट कन्सेप्ट आहे. जसं मला कोणाकडून तरी पैसे घेणे बाकी आहे, तसं मला कोणाची तरी देणे सुद्धा आहे. मग देणे बाकी आहे त्याला मी क्रेडिटर म्हणतो. मग क्रेडिटर म्हणजे काय, अ पर्सन टू हुम, ज्याला मनी इज पेएबल, ज्याला पैसे देणे बाकी आहे, इज कॉल्ड क्रेडिटर. ज्या व्यक्तीला पैसे देणे बाकी आहे त्याला मी क्रेडिटर म्हणणार. ओके, क्रेडिटरचे पण 3 कारण. एक तर मी त्याच्याकडून उसने घेतले असतील, किंवा त्याच्याकडून माल घेतला असेल, किंवा त्याच्याकडून काहीतरी काम करून घेतलं, अजून पैसे दिलेले नाही. ओके, क्रेडिटर इज अ पर्सन फ्रॉम हुम वी बॉट गुड्स ऑन क्रेडिट. मी ज्याच्याकडून उधारीवर माल खरेदी केलेला आहे, अजून त्याला पैसे दिलेले नाही, पेमेंट झालेलं नाही, ही इज आवर क्रेडिटर. ओके, त्याला मराठीत धनको असं म्हणतात. In other words, a person to whom the business owes or is required to pay some amount in cash is called debtor. बिझनेसला ज्या ज्या माणसांचे पैसे देणे बाकी आहे त्या सर्व माणसांना, त्या सर्व पर्सनला आपण क्रेडिटर म्हणतो. पर्सन म्हणजे सजीव माणूसच नाही, बँक सुद्धा पर्सन आहे, इन्स्टिट्यूट सुद्धा पर्सन आहे, कंपनी सुद्धा पर्सन आहे. मी एखाद्या कंपनीकडून उधार माल घेतला असेल, ती कंपनी माझी क्रेडिटर आहे. ओके, नेक्स्ट, एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. खर्च म्हणजे काय, अमाऊंट पेड इन एक्सचेंज ऑफ एनी सर्व्हिस इज कॉल्ड एक्सपेन्स. समजा एखाद्या सेवेच्या बदल्यात आपण जे पैसे देतो त्याला आपण एक्सपेन्स म्हणतो. ठीक आहे, बिझनेस एक्सपेन्स आर क्लासिफाईड डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स. आता डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट, प्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष खर्च काय आहे हे आपण पुढे हळूहळू पाहणार आहोत. ठीक आहे, तसंच एक्सपेन्सचे क्लासिफिकेशन या पद्धतीने होतं, कॅपिटल एक्सपेन्स आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणजे भांडवली खर्च, रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणजे महसुली खर्च. कॅपिटल एक्सपेन्स म्हणजे जो खर्च केल्यामुळे आपल्याकडे मालमत्ता येते. म्हणजे मी कार परचेस केली, खर्च आहे पण मालमत्ता आली. ठीक आहे, मी सॅलरी पेड केली, खर्च आहे, मालमत्ता नाही आली, फक्त सेवा घेतली. एका निश्चित कालावधीनंतर पुन्हा मला सॅलरी द्यावी लागेल. मग तो जो जनरेटिव्ह असतो, पुन्हा पुन्हा फ्रिक्वेंटली द्यावा लागतो, तो रेव्हेन्यू एक्सपेन्स असतो. आणि ज्या एक्सपेन्समुळे मी मालमत्ता खरेदी करतो तो कॅपिटल एक्सपेन्स असतो. ओके मित्रांनो, पुढे आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. पुढे पाहूया आता. सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे सदन. ठीक आहे, अ पर्सन whose assets are excess than his liabilities. ज्याच्या मालमत्ता जास्त आहे कशापेक्षा, लायबिलिटी पेक्षा. मालमत्ता भरपूर आहेत, कर्ज थोडी आहेत. ऍसेट्स म्हणजे मालमत्ता, लायबिलिटी म्हणजे कर्ज. मालमत्ता भरपूर आहे, कर्ज थोडी आहे, त्याने घाबरायचं कारण नाही, तो सॉल्व्हंट आहे, सदन आहे. ठीक आहे,
हिज फायनान्शियल कंडिशन इज साऊंड टू पे हिज बिझनेस डेट्स. त्याच्या बिझनेसची किंवा त्याची वैयक्तिक कंडिशन साऊंड असते, म्हणजे फिट असते. ठीक आहे. कशासाठी? कर्ज परतफेड करण्यासाठी तो परिपक्व असतो. ठीक आहे. इनसॉल्वंट कंप्लीट त्याच्या विरुद्ध आहे बा. म्हणजे याच्या विरुद्ध काय? अ पर्सन हुज लायबिलिटीज आर एक्सेस दॅन हिज ॲसेट. कर्ज जास्त आहे, कर्ज झाले 1 कोटी रुपये, मालमत्ता आहे फक्त 20 लाख रुपये, कर्ज फेडू शकणार नाही. ठीक आहे. अ पर्सन हुज लायबिलिटीज आर एक्सेस दॅन हिज ॲसेट इज कॉल्ड इनसॉल्वंट. त्याला आपण दिवाळखोर किंवा बँकरप्ट असे शब्द आहेत बा. दिवाळखोर झाला किंवा बँकरप्ट झाला म्हणजे ज्याचे कर्ज जास्त आहेत, मालमत्ता कमी आहेत, त्याला इनसॉल्वंट म्हणतो आपण. अ पर्सन हु इज अनेबल टू पे हिज डेब्ट्स इज कॉल्ड इनसॉल्वंट. जी व्यक्ती स्वतःचे कर्ज मिटवू शकत नाही त्याला इनसॉल्वंट म्हणतात. आणि ड्यू टू इनसॉल्वन्सी आवर बिझनेस कम टू एन एंड. आपला बिझनेस बंद करावा लागतो काही दिवसांनी इनसॉल्वंट झाला. ठीक आहे. अन इनसॉल्वंट पर्सन डज नॉट हॅव सफिशियंट ॲसेट. त्याच्याकडे पुरेशा मालमत्ता नसतात टू पे हिज डेब्ट्स. डेब्ट्स म्हणजे कर्ज. त्याला स्वतःचे कर्ज मिटवण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा मालमत्ता नसतात. ही कॅनॉट सेटल हिज ड्यूट्स ऑफ हिज क्रेडिटर्स फुली. तो त्याच्या क्रेडिटर्सला म्हणजे ज्यांचे पैसे देणे बाकी आहेत त्यांना पूर्ण पैसे देऊ शकत नाही. इन्सॉल्वन्सी लीड्स टू कंपल्सरी डिझोल्युशन ऑफ बिझनेस. हेच तुम्हाला सांगितलं होतं. इन्सॉल्वन्सीमुळे बिझनेस बंद करावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटच्या कन्सेप्ट आहेत डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे काय? त्याला सूट असं म्हणतो. An allowance, benefit or reduction in payment in monetary terms given by a trader to buyer किंवा customer or by a creditor to debtor at the time of sale or repayment is known as discount. म्हणजे ज्या वेळेला पहा बरं का, ज्या वेळेला खरेदी विक्री असेल त्यावेळेला वस्तूची किंमत कमी केली जाते. म्हणजे कोण देतं? सेलर हा बायरला डिस्काउंट देतो. किंवा समजा कोणाकडून तरी पैसे घ्यायचे आहेत तर तू जर आज मला पैसे दिले तर मी एवढे कमी करेल, म्हणजे तो डिस्काउंट झाला एक प्रकारचा. तर डिस्काउंट म्हणजे काय? रिडक्शन इन प्राइस. किंमत कमी केली जाते. डिस्काउंट हा ऑलवेज लेस होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. डिस्काउंट मे बी क्लासिफाईड इन 2 कॅटेगरी. डिस्काउंटचे 2 प्रकार आहेत, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. ह्या कन्सेप्ट थोड्या मोठ्या आहेत. ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. ओके. निश्चितच लवकरच तुम्हाला मिळेल. गुडविल. गुडविल म्हणजे काय? गुडविल इज अन इंटेंजिबल ॲसेट. मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन. गुडविलला मराठीमध्ये नावलौकिक असं म्हटलं जातं, प्रसिद्धी. ठीक आहे. मनी व्हॅल्यू ऑफ द रेप्युटेशन, बिझनेस रेप्युटेशन अर्न बाय द बिझनेस ओव्हर द नंबर ऑफ पास्ट फ्यू इयर्स इज कॉल्ड गुडविल. बघा, एखादा बिझनेस सातत्यपूर्ण चालला तर तो काही दिवसानंतर त्या वस्तूचं, त्याच्या प्रोडक्टचं, त्या कंपनीचं सर्वांना नाव माहिती होतं, एक भरोसा तयार होतो. ठीक आहे. हेच ते गुडविल आहे. मग गुडविल हे कशावर डिपेंड असतं? इट इज अन इंटेंजिबल ॲसेट. आणि गुडविल डिपेंड असतं प्रॉफिटेबिलिटीवर. जेवढा बिझनेसला प्रॉफिट जास्त तेवढा बिझनेसचं गुडविल जास्त. ठीक आहे. गुडविल हा आपला सेपरेट टॉपिक आहे आणि त्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये शिकणार आहोत. गुडविल म्हणजे फक्त लक्षात ठेवा, तुमचा बिझनेस किती प्रसिद्ध आहे हे पैशात मोजणे, त्याला गुडविल म्हणतात. सिंपल. प्रसिद्धी पैशात मोजता येत नाही, परंतु इथं आपण मोजणार आहोत. ते मोजण्याच्या 3 पद्धती आहेत: ॲव्हरेज प्रॉफिट, सुपर प्रॉफिट, कॅपिटलायझेशन. ते आपण सेपरेट त्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. ओके. नेक्स्ट काय आहे पाहूया. बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय? बुडीत पैसे. आपल्याला आपण ज्यांना उधार माल विकला होता, ज्या लोकांकडून आपल्याला पैसे मिळणे बाकी आहे, त्यापैकी सर्व पैसे आपल्याला मिळू शकत नाहीत किंवा मिळत नाहीत. मग जे काही पैसे बुडालेले आहेत त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. पहा त्याची व्याख्या काय? अमाऊंट विच इज नॉट रिसिवेबल फ्रॉम डेटर्स इज कॉल्ड बॅड डेट्स. जे पैसे आपल्याला आपल्या डेटर कडून, म्हणजे डेटर मगाशी आपण पाहिलं, डेटर म्हणजे ज्यांच्याकडून पैसे मिळणे बाकी आहे, त्यापैकी काही रक्कम आपल्याला मिळत नाही. त्या न मिळणाऱ्या पैशाला, त्या रकमेला, त्या भागाला आपण बॅड डेट्स असं म्हणतो.
मग आपल्या व्यवसायाचे जे बॅड डेट्स आहे हा आपला लॉस आहे, बिझनेसचा लॉस आहे. बॅड डेट्स इज अ लॉस which is incurred by business on account of non collection of the debts from debtors. म्हणजे डेटर कडून जे पैसे आपल्याला मिळणार नाही त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. ओके, इन द नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ अकाउंट म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. ओके, इफ यू आर न्यू इन दिस चॅनल, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओज तुम्हाला तुमच्या मित्रांना खूप फायदेशीर ठरतील. हे व्हिडिओ शेअर करा. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.